जनतेच्या सेवेत सज्ज झाली आहे असं लोकार्पण करण्यासाठी विधानसभा विवेक शिरोळे सर, त्यानंतर आपल्या सर्वांचं, सर्व उपस्थितांचं खडकी पोलीस स्टेशनच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करीत आहे. तक्रारीसाठी पोलीस स्टेशनला जावं लागत होते आणि बोपोडी हा असा एरिया आहे ही पोलीस चौकी सुरू झाली आहे असे आपल्या भागातील लोकप्रिय आमदार आदरणीय सिद्धार्थजी शिरोळे या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या वडिलांकडे घरी यायचे अगोदर आणि तिथनं जर सॉल्व नाही झाले तर मग ते चौकीला यायचे. परंतु काळानुसार जसं पॉप्युलेशन वाढत गेलं त्यामुळं गेले अनेक वर्षे बोपोडी पोलीस चौकी जवळजवळ बंद अवस्थेत होती. मेट्रोचं काम सुरू असल्यामुळे असताना आपण आपल्या कार्यकर्त्यांनी भान ठेवलं पाहिजे. एक तर आपण पोलीस चौकीत जाऊच नाही, जर पोलिसांकडनं काही चुकीचं काम असेल तर आपण त्यांना जाऊन विनंती केली पाहिजे की बाबा हे असं असं होते. परंतु त्या आपण कुठल्याही प्रकारचं प्रेशर आणू नये, प्रेशर प्रॅक्टिस करू नये, तरच आपलं सगळ्या गोष्टी चांगल्या होतील आणि पोलीस खात्याचं 100% सहकार्य आपल्याला असतात. असताना ह्या भागाला एक अतिशय आनंद होतो की आज ह्या अनेक वर्षांनी हे बोपोडीचं पोलीस चौकी खऱ्या अर्थाने सुरू होत आहे. मला वाटतं की आज एक महत्त्वाचा क्षण आहे की आपल्या ह्या जुन्या मुंबई पुणे हायवेवरती आज आपण या चौकीचं उद्घाटन करतो आहे. थोडं कमी पडलं तर एखादी गोष्ट जी सहज होऊ शकते ती होत नाही. म्हणजे आता वाडेकरतांनी सांगितलं. मित्रांनो, आता आपण बोपोडीमध्ये आहोत आणि बोपोडी पोलीस चौकी जी आहे, जी मेट्रोच्या कामामुळे अनेक वर्ष बंद होती, ती मेट्रोची पोलीस चौकी आज सुरू होती. त्याचं उद्घाटन होतं आहे आणि आपल्याबरोबर DCP बोराटे साहेब आहेत. बोराटे साहेब, या जी आता ही जी चौकी सुरू झालेली आहे त्याच्यामुळे पोलिसांना आणि नागरिकांना कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो? गेल्या 2 वर्षापासून बोपोडी मेट्रो स्थानकाच्या कामामुळं ही बोपोडी पोलीस चौकी बंद होती. ती बंद असल्यामुळं नागरिकांना पोलीस स्टेशनला यावं लागत होतं. पोलीस स्टेशनला येऊन तक्रारी द्याव्या लागायच्यात, जे की बोपोडीच्या नागरिकांना थोडं दूर पडत होतं. परंतु आज 2 वर्षानंतर आपण ही चौकी सुरू करीत आहोत. या संदर्भात 1 वर्षापूर्वी माननीय आमदार शिरोळे साहेबांनी हा प्रश्न अधिवेशनातसुद्धा उपस्थित केला होता. परंतु मेट्रोच्या कामामुळे ही चौकी आम्हाला वेळेत सुरू करता आली नाही. परंतु आत्ता त्यांच्याच हस्ते उद्घाटन करून, माननीय आमदार साहेबांच्या हस्ते उद्घाटन करून ही चौकी सुरू करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं नागरिकांना त्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. मित्रांनो, म्हणजे आपल्याला लक्षात असेल की ही जी चौकी बंद असल्यामुळे आपण पोलीस स्टेशनला जावं लागायचं, अंतर वाढलेलं असायचं, खूप वेळ लागायचा आणि पोलिसांनासुद्धा इथं एखादी घटना घडली तर पोहोचण्यासाठी वेळ लागत होता. मात्र आमदार शिरोळे आणि DCP साहेबांच्या प्रयत्नामुळं आता ही चौकी परत सुरू झालेली आहे. फक्त स्टाफचा जो विषय आपण मगाशी म्हणला होता की आपल्याला जी स्ट्रेंथ पाहिजे ती फक्त एकदा आपण व्यवस्थित जर दिलीत तर आपला जो बोपोडी कारण की आता हायवे मोठा झालेला आहे, अपघात होण्याच्या शक्यता वाढलेल्या आहेत, ट्रॅफिक वाढणार आहे, त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं गरजेचं आहे का? सध्या स्टाफ संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस भरती झालेली आहे. हे पोलीस ट्रेनिंग करून पुढच्या 6 महिन्यात आणि 1 वर्षामध्ये आपल्याला मिळतील आणि जी स्टाफची कमतरता आहे ती आपल्याला दूर करता येईल. बोराटे साहेब, धन्यवाद. आपण वेळोवेळी ह्या चौकीलाही पोलीस स्टेशनलाही भेट द्यावी आणि नागरिकांच्या समस्या असतील, PI साहेब तर इथं लक्ष द्यायला असतातच, पण महिन्यातनं एकदा तरी आपण सुद्धा उपलब्ध झालात तर नागरिकांना थेट तुमच्याशी संपर्क साधता येतील आणि जे मोठे ज्वलंत विषय ते आपल्यापर्यंत मांडता येतील. धन्यवाद आमच्या चॅनलशी बोलल्याबद्दल सर. थँक्यू सर. मित्रांनो, पुणे शहराच्या उपमहापौर सुनीता वाडेकर आपल्याबरोबर आहेत. वाडेकर ताई, आजच्या ह्या पोलीस चौकीचं जे उद्घाटन झालं बोपोडीतल्या, त्या संदर्भात तुम्ही काय सांगता?
आज खऱ्या अर्थाने हे गेले अनेक वर्षापासून बोपुडीचं पोलीस चौकी बंद होता. आज आमदारांच्या फॉलोअपमुळे आज बोपुडीचं पोलीस चौकी सुरू झालेले आहे. अनेक बोपुडीमध्ये गुन्हेगारी वाढत होतं आणि लोकांना एक धाक नव्हता आणि आज त्यांच्या हे सानिध्यामधून आणि त्यांच्या सर्व प्रयत्नातून आज हे बोपुडी पोलीस चौकी सुरू झाल्यामुळे इथले सर्व पक्षीय असतील, सर्व नागरिक असेल, यांना अतिशय आनंद झालेला आहे. हे खूप मोठी गोष्ट आहे की पोलीस चौकी सुरू झाली आणि इथे DCP साहेब असतील, तसेच कलेक्टर असतील, त्यांनी इथलं स्टाफ वाढवून द्यावं हेच त्यांच्याकडून आम्ही अपेक्षा बाळगतो. धन्यवाद ताई. मित्रांनो, बोपोडी पोलीस चौकी म्हणजे पुणे शहरातल्या शिवाजीनगर भागातल्या पोलीस चौकी सुरू करण्यात यावी, पोलीस स्टेशनला नागरिकांना जायला लागू नये यासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी गेल्या अधिवेशनामध्ये हा विषय मांडला होता आणि आता हिवाळी अधिवेशन जे सुरू झालं आणि बोपोडीतली पोलीस चौकी सुरू झालेली आहे, खडकीची पोलीस चौकी सुरू होण्याच्या मार्गावर आहे. आमदार साहेब, हा जो विषय गेल्या अनेक वर्ष प्रलंबित होता, म्हणजे अख्ख्या पुणे शहरातल्या चौक्या बंद आहेत आणि आपल्या बोपुडीतली आता चौकी सुरू झालेली, आज उद्घाटन झालं, खडकीतली सुरू होती आहे. कशा पद्धतीने तुम्ही बघता की हा किती आवश्यकता आहे चौकीची? हे मला असं वाटतं की पोलीस चौक्या ह्या ॲक्टिव्ह असणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण ज्या वेगाने क्राईमचा स्वरूप बदलतो आहे, ज्या वेगाने आपल्याला या क्राईमला काउंटर केलं पाहिजे, त्याच्यामध्ये सगळ्यात ॲक्सेसिबल ही पोलीस चौकी असते, कारण ती जवळ असते आणि त्यामुळं लगेच तक्रार नोंदवली जाऊ शकते, क्राईम प्रिव्हेंट होण्यामध्ये खूप मदत होऊ शकते. आणि स्पेसिफिकली सेन्सिटिव्ह एरिया जसं आता बोपोडी आहे, खडकी आहे, इथे नक्कीच मला असं वाटतं की आपल्या चौक्या ह्या ॲक्टिव्ह व्हायला पाहिजे. आणि त्याच अनुषंगाने नागरिक जेव्हा तक्रार करतात तेव्हा साधारणतः त्यांना सेन्स असतो की कुठल्या भागांमधल्या चौक्यांना प्राधान्याने चालू केलं पाहिजे. आणि तसं बोपोडी आणि खडकी हे अत्यंत महत्त्वाचा परिसर आहे की जिथे सेन्सिटिव्ह सिच्युएशन निर्माण होऊ शकते, क्राईम रेट वाढू शकतो आणि अशामध्ये या चौक्या ॲक्टिव्ह करण्याच्या दृष्टिकोनाने इकडच्या स्थानिक नागरिकांनी, आमचे जे स्थानिक कार्यकर्ते, त्यांनी सांगितलं की या चौक्या ॲक्टिव्ह व्हायला पाहिजे आणि मागच्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडायची मला संधी मिळाली. मला आनंद होतो की आज मेट्रोचं पण काम इथं झालं आहे आणि इथं बोपोडी पोलीस चौकी ही सुरू झाली आहे. इकडच्या परिसरात नक्कीच एक मोठा रिलीफ मिळेल आणि जे क्राईम माइंडसेट आहे ह्याच्यावरती कुठंतरी आळा या चौकीच्या ॲक्टिव्ह ऑपरेशन्समुळे नक्की मला वाटतं की बेनिफिट होईल. आणि येणाऱ्या काळामध्ये खडकीची सुद्धा लवकरात लवकर पोलीस चौकी आपण सुरू करू आणि ॲक्टिव्ह करू. मी आता DCP साहेबांना तेच सांगितलं की जास्तीत जास्त ॲक्टिव्ह असल्या पाहिजे. त्याच्यासाठी जनसहभाग, लोकांची जी काही मदत लागेल चौकी इस्टॅब्लिश करण्यामध्ये, त्याच्यामध्ये आम्ही मदत करू. त्याचबरोबर आज बोपोडीच्या चौकीला आपण माझ्या आमदार निधीनं 4 कम्प्युटर आणि प्रिंटर हे सुद्धा ऑपरेशनल युजेससाठी आपण देत आहोत. त्यामुळे मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये इकडच्या क्राईम रेटला कुठेतरी आळा घालण्यामध्ये या चौकीचा मदत होईल. आता मागाशी आपण दरवेळेस पाहिलेलं आहे की स्टाफचा प्रश्न खूप असतो. पोलिसांकडे त्यांची स्ट्रेंथ खूप कमी झालेली आहे, संख्या कमी झालेली, जेवढ्या पद्धतीने चौक्या वाढल्यात, क्राईम वाढलं आहे आणि प्रत्येक वेळेस पोलिसांकडनं सांगितलं जातं की आमच्याकडे माणसं नाही आहेत. या संदर्भात आपण काही वरती बोललेलं आहात का गृहमंत्र्यांशी किंवा त्याबद्दल काही नियोजन सुरू आहे? मला वाटतं पोलीस भागामध्ये आता खूप रिफॉर्म्स होत आहेत, पोलीस हाऊसिंगमध्ये रिफॉर्म्स होत आहेत, पोलीस भरती प्रक्रियेत रिफॉर्म्स होत आहेत. तेव्हा जिथे जिथे शॉर्ट ऑफ स्ट्रेंथ आहेत त्याच्यावरती नॅचरली शिवाजीनगरच नाही पण पूर्ण महाराष्ट्रातनं डिमांड जाते की बाबा त्याकडे आपल्याकडे जास्ती पोलीस पर्सनल पाहिजे. आणि मला ह्याची गांभीर्याने नोंद आदरणीय जे आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेली आहे आणि त्याच्यावरती योग्य ती कारवाई होती आहे. मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये पोलिसांची जी संख्या आहे ती नक्कीच पुणे शहरामध्ये आपल्याला वाढलेली दिसेल आणि क्राईमला जो वाढता क्राईम आहे त्याला बॅटल करण्यासाठी पोलिसांची जी गृहमंत्र्यांची जी स्ट्रॅटजी आहे आपल्या देवेंद्रजींची, मला वाटतं की त्याची अंमलबजावणी होत आहे आणि या सगळ्या कलेक्टिव्ह एफर्ट्समुळे क्राईम कुठे तर कमी येईल. पण त्याच्यामध्ये ही नक्की रिफॉर्मेटिव्ह भरतीची प्रक्रिया चालू आहे आणि लवकरात लवकर आपल्याला जास्ती पर्सनल मिळेल असा मला विश्वास आहे. गृहमंत्रीपद खरं तर भाजपकडं म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांकडं आहे आणि त्यांना पोलीस ची जी कार्यक्षमता आहे, कार्य करण्याची पद्धत आहे ते सुद्धा त्यांना खूप चांगलं माहिती आहे. आपल्याला आणखीन एक मुद्दा त्याच्यामध्ये की पायलट गाड्या ज्या असतात, पायलट्स ज्या असतात त्यांचीसुद्धा संख्या वाढवणं गरज आहे, कारण की ते ऑन दी स्पॉट लगेच पोचू शकतात. ह्यासाठी सुद्धा
फडणवीस साहेबांशी आपण बोलून काय प्रयत्न करत आहात? नक्की मी आता अजूनपर्यंत आता तुम्ही एक चांगली सूचना दिली आहे, त्यामुळं मी ह्याच्यावरती नक्की पत्र लिहितो फडणवीस साहेबांना आणि त्यांच्याकडनं त्यांचा पाठपुरावा करून आपल्याला पायलट कार्स कशा वाढवता येईल याच्यावरती नक्की प्रयत्न. मित्रांनो, आमदार साहेबांशी आपण वेळोवेळी त्यांना त्रास देतच असतो. त्यांना जिथं भेटतील त्यांना तिथं गाठून नागरिकांचे विषय किंवा नागरिकांचे प्रश्न मांडत असतो. आपल्या हायवेचा प्रश्न जवळजवळ सुटलेला आहे, लवकरात लवकर तो मार्गी लागेल, त्यासाठी आपण नंतर त्यांच्याशी बोलूयात. मात्र आज पोलीस चौकी सुरू झाल्यामुळं आपल्या भागातील लोकांना खूप चांगला रिलीफ मिळणार आहे. आमदार साहेब, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. थँक्यू. मित्रांनो, आता आपण बोपुडी चौकीचं जे उद्घाटन झालेलं आहे, बोपुडीचे या भागातील वरिष्ठ PI पोलीस निरीक्षक राजेंद्र साहने सर आपल्याबरोबर आहेत. साहने सर, गेल्या अनेक वर्षापासून ही चौकी बंद होती आणि त्यामुळे पोलीस स्टेशनला खरं तर लोड वाढला होता त्या सगळ्या चौक्यांचा आपल्या हद्दीतल्या. तर आता ही चौकी सुरू झाली आहे, तर त्यामुळं नागरिकांना किती रिलीफ मिळेल याच्यापासून? सर्वांना नमस्कार. असं आहे की बोपुडी चौकी ही अतिशय महत्त्वाची चौकी आहे. भौगोलिकदृष्ट्या चौकी अशा ठिकाणी स्थित आहे की ज्या ठिकाणी मेट्रोचं जे स्टेशन आहे त्याचा जिना ज्या ठिकाणी उतरतो तिथे ही चौकी आहे आणि हायवेवर आहे. तसंच चौकीच्या अपोजिट अतिशय घनदाट अशी लोकवस्ती आहे, त्यामुळे नागरिकांना वारंवार पोलीस मदतीची गरज पडते. तर ही चौकी इतकी महत्त्वाची असताना देखील रस्ता रुंदीकरणामध्ये या चौकीचा काही भाग गेला, तो तोडण्यात आला आणि तसंच मेट्रोचं जे काम चालू होतं त्यासाठी जे उर्वरित चौकीचा जो भाग आहे तो स्टोअर रूम म्हणून वापरण्यात येत होता. त्यामुळं मागील 2 ते 2.5 वर्षापासून ही चौकी जी आहे ती बंद होती, म्हणून नागरिकांची प्रचंड मोठी गैरसोय होत होती. त्यांना प्रत्येक तक्रारीसाठी पोलीस स्टेशनला यावं लागत होतं आणि जे इमिजिएट पोलिसांची जी मदत मिळणे आवश्यक आहे ती मिळत नव्हती. तर आपण त्याच्यामध्ये जी चौकी जी होती जीर्णावस्थेत तिला आपण नूतनीकरण केलं आहे, पेंट वगैरे करून सर्व त्याचं वॉशरूम फंक्शनल करून ही चौकी पुन्हा नव्याने आपण जनतेसाठी सुरू केलेली आहे. आणि आज या ठिकाणी माननीय आमदार साहेबांच्या हस्ते त्या चौकीचं उद्घाटन झालेलं आहे आणि ही चौकी जी आहे पूर्ण क्षमतेने यापुढे चालवण्यात येणार आहे. या ठिकाणी रात्रंदिवस माणसं नेमण्यात येणार आहेत आणि नागरिकांच्या सर्व प्रकारच्या तक्रारी या ठिकाणी स्वीकारण्यात येणार आहेत. असं आपण एका छोटेखानी कार्यक्रमात हे जाहीर देखील केलेलं आहे. आताच तो कार्यक्रम पार पडलेला आहे आणि आपण त्यामध्ये नागरिकांना हे प्रॉमिस केलं आहे की यापुढे ही चौकी पूर्ण क्षमतेने चालवण्यात येणार आहे. मित्रांनो, आणखीन एक विशेष म्हणजे आता आमदार साहेबांनी स्ट्रेंथ सादर म्हणजे पोलिसांची जी संख्या आहे पोलीस चौकीला वाढवून देण्यासंदर्भात आम्ही त्यांच्याशी बोललेलो की योग्य तेवढा मनुष्यबळ पोलिसांना देण्यात यावं आणि चौकी असल्यामुळं आता आपल्याला पोलीस स्टेशनला आजपासनं पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला जायची गरज नाही आहे. इथं बोपुडीतले जे नागरिक आहेत ते बोपुडी जाकात नाका जे मेट्रो स्टेशन झालं आहे आधी ज्या ठिकाणी चौकी होती ती सुरू झालेली आहे आणि फुल फ्लेजनी ही चौकी सुरू करण्याचं आश्वासन साहने साहेबांनी सुद्धा आपल्याला दिलेलं आहे. साहने साहेब, धन्यवाद. आमच्या बोपुडीतील नागरिकांना ही जी तुम्ही चौकी उपलब्ध करून त्यांच्यामुळे त्यांचा येण्या जाण्याचा खूप मोठा त्रास वाचलेला आहे. धन्यवाद. थँक्यू. मित्रांनो, बोपुडी पोलीस चौकी सुरू करण्यासाठी मागच्या अधिवेशनामध्ये आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी हा विषय मांडला होता. मात्र त्यासाठी स्थानिक भागातनं म्हणजे माजी नगरसेवक आनंद छाजेड असतील, प्रकाश ढोरे असतील यांनी हा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचवला होता. आज ही चौकी सुरू होती आहे, काय याबद्दल तुम्ही प्रतिक्रिया देत आहे? ही चौकी सुरू होताना खरं तर आनंद होत आहे आणि बऱ्याच दिवसापासून वर्षापासून ही चौकी बंद होती. मध्यंतरी मेट्रोचं काम सुरू होतं म्हणून आणि काही पोलिसांचा स्टाफ कमी होता म्हणून हे 2 कारणं सांगितली जायची. परंतु आम्ही हा विषय आमदार साहेबांना सांगितला आणि आमदार साहेबांनी गेल्या अधिवेशनामध्ये आग्रहाने हा विषय मांडून वरच्या लेवलने हा विषय सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्याला आज यश या ठिकाणी आलेलं आहे. आज या बोपुडी चौकीचं उद्घाटन आज त्यांच्या आणि सर्व पोलिसांच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे. त्याचप्रमाणे पुढच्या काळामध्ये खडकी पोलीस बाजारातली जी चौकी आहे तिचंही उद्घाटन अशा प्रकारे होणार आहे आणि पोलीस चौक्या या सक्षम असणं ही काळाची गरज आहे. कारण की एखादा जर क्राईम घडला तर तो वेळेवर चौकीवर रिपोर्टिंग होणं आणि त्याच्यावर कारवाई होणं हे गरजेचं होतं. खडकी पोलीस स्टेशन आपल्यापासून फारसं दूर आहे आणि वन वेमुळं मनुष्य पोचायला सुद्धा अर्धा 1 तास जायचा आणि त्यामुळं त्याचं कंट्रोलिंग कमी झालं होतं. पेट्रोलिंग पोलिसांचा जो वचक असायचा तो कमी झाला होता. ही प्रमुख मागणी आपल्या भागातील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांची होती आणि तो प्रश्न आम्ही त्या आमदारांना सांगितला. आमदारांनी तो योग्य प्रकारे हाताळून आज ही पोलीस चौकी सुरू झालं आहे. आपल्याला या सर्व गोष्टीचा खूप खूप आनंद आहे. धन्यवाद.